नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा म्हणता मला सगळे विचारतात, तुम्ही एवढ्या साध्या कशा काय? तुम्ही कधी मेकअप करत नाही, तर तुम्ही कधी कुठं बाहेर जाता की नाही? आणि एवढे साधे आणि सिंपल कशा काय राहू शकते तुम्ही? किती आम्ही व्हिडिओ बघतो, किती सोशल मीडियावरती लेडीज किती छान साड्या घालतात, एवढं मेकअप करतात आहे, एवढं सुंदर राहतात. तुमचे पहिल्यापासून किती वर्षापासून आम्ही व्हिडिओ बघतो. एवढे साधे व्हिडिओ तुम्ही एकही व्हिडिओमध्ये असं व्यवस्थित राहत नाही, तर मेकअप कधी करत नाही. पण कसं असतं ना, ज्याची त्याची इच्छा असते. मला पहिल्यापासून ना मेकअप वगैरे करायला कधी आवडलं नाही, पहिल्यापासून. आणि माझं टेन्शन मला असतं. मी किती टेन्शनमध्ये असते तुम्हाला माहिती आहे? माझंच टेन्शन मला असतं. एक एक दिवशी मी ना असं वाटतं मी स्वतःलाच विसरले. खरंच हे नवरीची तब्येत ठीक नसते, खर्च पाणी जे पण असं तर तुमचं घर आणि माझं घर एकच. खर्च पाणी काय जे काय असेल ते असं. तुम्ही एक एक टाईम मला स्वतःला विसरले की काय असं होतं एक एक टाईम. तर ते चांगलं राहणं, चांगलं बोलणं. कधी कधी काय होतं, आपण चांगलं राहतो ना, चांगलं राहणं पण असं एक एक टाईम वाटतं चुकीचं आहे का? कोणाला चांगलं बोलणं पण काही चुकतं आहे का आपलं? असं एक एक दिवस वाटतं. लई चांगलं पण नाही बघा. लय मोकळ्या मनाने राहणं, मोकळ्या मनाने बोलणं, त्या गोष्टीचा लोक गैरफायदा घेतात. मी पहिल्यापासून मी कोणासमोर भांडण घरात पण नाही, घरात पण कधी कोणासमोर भांडण करत नाही. माझ्या घरात जर भांडण चाललं ना, कोण कोणाला बोलत असेल ना, मोठी फॅमिली आहे ना, व्हिडिओमध्ये येत नाहीत, ते नाही आवडत त्यांना. त्यांच्यासमोर व्हिडिओ बनवते मी, असं काय नाही, त्यांचं पण त्यांना नाही आवडत. घरात जर कोणाचे चालले असले ना भांडण, एकदम शांत बसते. मला नाही आवडलं ना, मला राग आला ना, मी 4 पावलं लांब जाऊन बसते घर सोडून. ते सहन नाही झालं ना आवाज, भांडण हे तुला पटलंच नाही ना, तर लांब जाऊन बसते. असं स्वभाव आहे. एकदम मला कसं शांत असेल ना तेवढं आवडतं मला. त्याच्यामुळं मला टेन्शनमध्ये असते सारखी, तर त्याच्यामुळं मला हे मेकअप वगैरे करायला बिलकुल आवडत नाही. तुम्ही बघताना जसे आहे तसेच व्हिडिओ, म्हणून तर व्हिडिओ चालत नाहीत ना माझे. मेकअप नाही, कधी कोणाला वाईट बोलत नाही, शिवाय देत नाही, भांडण करत नाही, घरातल्या गोष्ट बाहेर सांगत नाही. त्याच्यामुळे तर जास्त व्हिडिओ चालत नाही तुम्हाला. बरोबर आहे. पण काय घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या? काय फायदा आहे बाहेर सांग? त्याच्यामुळे मी ना मुलं, घर आणि नवरा ह्याच्या व्यतिरिक्त काही मी कसलं टेन्शन दुसऱ्याचं घेत नाही. कोणी मला काय बोलतं, कोण काय म्हणतं, त्याच्यावर कधीच मी असं कोणाला बोलत नाही. माझीच हिंदीत असते मी. आणि एवढे साधे व्हिडिओ असते का, त्याच्यात वाईट कमेंट करण्यासारखे, फालतू बोलण्यासारखं असं एकही व्हिडिओ नसतो माझा. एवढे साधे व्हिडिओ असतात ना, तरी पण पब्लिक एवढे घाण कमेंट करणार. जाऊ दे, त्या गोष्टीकडे पण नाही लक्ष देत नाही. पब्लिक आहे, काय बोलायचं ते बोलणार. आपण सोशल मीडियावर काय म्हणल्याच्या नंतर बोलणारच नाही, त्याच्याकडे पण लक्ष देत नाही. मला असं म्हणजे कसल्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे काम आणि मी व्हिडिओ पण बनवतो ना, बसले ना, बसल्या 2-3 व्हिडिओ बनवायचे आणि द्यायचे सगळं. असे आवड नाही मला असं मेकअप करण्याची, व्यवस्थित राहण्याची, साधे आणि सिंपल. कितीतरी लोक म्हणतात तुमच्या अंगावर जे आहे त्या साड्या घालतात. किती वर्ष तुम्ही एक साडी वापरता. आता मग काय व्हिडिओ बनवायसाठी आज नवी साडी घेतली की उद्या ती टाकून द्यायची, परवा दिवशी आले, असं तर नाही होऊ शकत ना. खरं आहे की नाही?